हॅलो स्टुडंट्स, बघा लास्ट लेक्चरला काय पाहिलेलं आहे आपण मेथड ऑफ प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे इथरच्या. ओके, त्याच्यामध्ये पहिली कोणती पाहिली होती आपण? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. ठीक आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल केलं होतं आणि काय मिळालं होतं आपल्याला? इथर. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन बघणार आपण. रिॲक्शन इन द सेन्स मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर इथर. बघा नाव लिहितोय, इम्पॉर्टंट आहे. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज इट इज नेम रिॲक्शन. ओके, बघा नाव लिहितोय कोणती आहे. बघा काय ना, विल्यमसन सिंथेसिस. ही कुठं पाहिलेली आपण अगोदर? ही पाहिलेली होती आपण हॅलो अल्केन चॅप्टर मध्ये, बरोबर? रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, त्याच्यामध्ये सेकंड रिॲक्शन आहे अल्किल हलाइड. ज्यावेळेस आपण सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळत होतं? इथर. ओके, त्यालाच आपण म्हटलं होतं विल्यमसन सिंथेसिस किंवा प्रिपरेशन ऑफ इथर. तर हेच आहे बघा विल्यमसन सिंथेसिस, किंवा काय करतोय आपण? प्रिपरेशन ऑफ व्हॉट? इथर. बरोबर. बघा आता काय काय होणार याच्यामध्ये, काय म्हणतोय आपण? व्हेन अल्किल हलाइड. अल्किल हलाइड म्हणजे काय, कसं डिनोट करतो आपण? RX. व्हेन अल्किल हलाइड इज रिॲक्टेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे, हीट करायचं त्यात स्लाइटली. काय मिळणार आहे आपल्याला? इथर. ROR. बघा होणार काय याच्यामध्ये? हा जो X आहे बघा, यांच्यावर चार्ज कोणता आहे? आता हा X म्हणजे हा काय असतो? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे याच्यावर येणार डेल्टा मायनस, याच्यावर येणार डेल्टा प्लस. इथे हा आहे डेल्टा प्लस, हा डेल्टा मायनस. म्हणजे होणार काय? हा बघा, हा मायनस आणि हा प्लस. बरोबर. हा Na प्लस आणि X मायनस, तो ॲज बाय प्रॉडक्ट म्हणून रिमूव्ह होईल. आणि हा ROR म्हणजे काय मिळतंय आपल्याला? इथर मिळतंय. बघा हा काय? इथर प्लस NaX प्लस NaX. हा NaX काय? हा आहे अल्किल, राईट. RX म्हणजे काय? अल्किल हलाइड घेतो आपण. याला वाटल्यास अल्किल म्हणजे काय लिहिणार? सोडियम लिहा. क्लिअर, सोडियम हलाइड. ओके, याला नाव देऊया इथं अल्किल हलाइड. ठीक आहे, हा काय आहे? अल्किल हलाइड. हा सोडियम इथॉक्साइड. ओके, इथर आणि सोडियम हलाइड. बघा जनरल रिॲक्शन आहे. अजून एक्झाम्पल घेणार आहे आपण. एक्झाम्पल मध्ये क्लिअर होईलच तुम्हाला. पण जनरल काय आहे? अल्किल हलाइड रिॲक्टेड विथ सोडियम इथॉक्साइड. हीट करतोय आपण, त्याला काय मिळतंय आपल्याला? इथर मिळतोय आणि काय? सोडियम हलाइड. बघा आता काय करणार? सिम्पली एक लक्षात ठेवा, जनरल रिॲक्शन पार्ट करायचं. जनरल रिॲक्शन एकदा पार्ट झाली की नंतर फक्त एक्झाम्पल आपल्याला रिप्लेस करायचे. बरोबर. म्हणजे काय घेणार? RX च्या ठिकाणी सपोज CH3 Cl प्लस NaO CH3 घेतलं, काय मिळणार? बघा हा तर मायनस होऊन जाईल NaCl. आणि काय भेटणार आपल्याला? CH3O CH3 प्लस NaCl. हा काय? डायमिथिल इथर. डायमिथिल इथर. ओके, CH3Cl मिथिल क्लोराइड. आणि हा काय? सोडियम. बघा इथॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड म्हणा वाटल्यास याला. इथॉक्साइड म्हणजे काय? इथं जर C2H5 दिलं असतं आपण तर सोडियम याला इथॉक्साइड म्हटलं असतं. तर इथं काय लिहिणार वाटल्यास? अल्कॉक्साइड घ्या. जनरल नेम मिस्टेक, चुकीचं काय नाही त्याच्यामध्ये. अल्कॉक्साइड इथॉक्साइड जर असतं तरी तर आपल्याला फक्त काय लिहावं लागलं असतं? C2H5. बरोबर. त्याच्याऐवजी इथं काय लिहितो आपण? सोडियम अल्कॉक्साइड.
म्हणजे काय आहे, कॉमन नेम आहे बघा. म्हणजे इथं काय लिहिलं, सोडियम. हा काय मिथ ऑक्साईड, लिहा सोडियम. इथं लिहितो मिथ ऑक्साईड, बरोबर. मिथेल क्लोराइड when reacted with sodium with oxide it gives dimethyl ether and NaCl, सोडियम क्लोराइड. ओके, आता बाय प्रॉडक्ट आहे म्हणजे क्लिअर होते रिएक्शन. बघा एक नंबरची रिएक्शन CH3O CH3. आता याचा ऍडव्हान्टेज काय बघा, हा तर काय हा सिमेट्रिकल इथर आहे. पण जसं मागच्या मेथड मध्ये पाहिलं होतं आपण कशाला, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मध्ये काय फक्त सिमेट्रिकल इथर तयार व्हायचे. या मेथडचा ऍडव्हान्टेज काय की याच्यामध्ये आपल्याला सिमेट्रिकल ॲज वेल ॲज अनसिमेट्रिकल इथर आपण बनवू शकतो. कसं बघा, दुसऱ्यामध्ये आपण काय करूया, CH3Cl घेतला सपोज, CH3Clच घ्यायला पाहिजे असं काही नाही, Clच्या ठिकाणी Br घ्या वाटल्यास. CH3Br प्लस NaO आणि इथं जर C2H5 लावला तर काय मिळेल बघा, हा NaBr मायनस Na प्लस Br मायनस तो बाहेर निघेल आणि CH3O C2H5 CH3O C2H5 प्लस प्लस काय NaBr. करेक्ट. बघा मिक्स्ड इथर आलं, इथिल मिथिल इथर. दिस इज इथिल मिथिल. बघा ऑलरेडी नॉमेनक्लेचर सगळे झालेले आपले, त्याच्यामुळे सांगतो एकदा नॉमेनक्लेचर तुमचे क्लिअर असतील देन यू विल बी इझिली एबल टू राईट डाऊन द नेम्स ऑफ दिस कंपाऊंड. ओके, आयदर कॉमन नेम और आयदर IUPAC नेम. क्लिअर आहे. बघा इथं काय झाला, सिंपल इथर तयार झाला, इथं काय मिक्स्ड इथर. म्हणजे क्वेश्चन काय विचारले जाऊ शकता, हाऊ यू विल प्रिपेअर इथिल मिथिल इथर युजिंग मिथिल ब्रोमाइड. बरोबर. त्या केसमध्ये काय, मिथिल ब्रोमाइड तर माहिती आहे आपल्याला, हा प्रॉडक्ट लिहून घ्यायचा, इथिल मिथिल इथर लिहायचं. पहिले विचारलं कशापासून आहे, फ्रॉम मिथिल ब्रोमाइड, हे लिहून टाकायचं. मग उरणार काय आता, मिथिल तर ऑलरेडी दिसतोय, बनवायचा आपल्याला इथिल मिथिल आहे, म्हणजे मिथिल इथं आहे तर उरला काय फक्त इथिल. तो कोणासोबत अटॅच करणार, सोडियम सोबत, कारण रिॲक्शनच काय म्हणते आपण, सोडियम अल्कॉक्साईड. बरोबर, म्हणजे सोडियम इथ ऑक्साईड. बस मग CH3O C2H5 इथिल मिथिल आणि हा NaBr. याचं नाव काय लिहिलं, सोडियम. सोडियम काय बघा, हा मिथ ऑक्साईड होता, हा काय झाला इथ ऑक्साईड. क्लिअर आहे इथपर्यंत. सिंपल रिॲक्शन, काही कठीण नाही याच्यामध्ये. फक्त आपल्याला डाय इथिल मिथिल जे पण आहेत Na आणि Cl, NaXJ ते मायनस करायचे आणि हे दोघे अटॅच करून द्यायचे. बघा सिंपल ट्रिक आहे या फॉर्म मध्ये. ओके, आता बघा जर हायर घेतले तर याच्यावर सपोज इथं आपण काय घेऊया, सपोज C2H5 घेऊ, C2H5 Br प्लस NaO CH3 काय करणार, हीट करणार. बघा चेंजेस काहीच नाही, किती मोठं स्ट्रक्चर आलं घाबरून नाही जायचं, सर हे काहीतरी वेगळं आहे का, काही वेगळं आलं आहे का, काहीच नाही. आपल्याला जनरल रिॲक्शन माहित असेल, Rx प्लस NaOR ROR प्लस NX, तेच करायचं आपल्याला. इथं काय करणार, हे बघा NaBr मायनस करा आणि हा C2H5 इथे अटॅच करून द्या फक्त. राईट, तोच बनेल ना प्रॉडक्ट. काय बनणार, C2H5 हो, म्हणजे त्याच्यानंतर CH3 बरोबर. बघा नाव काय, हा तर इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड हा सोडियम काय टर्चरी आहे ना, थर्ड ब्यूटॉक्साइड. सोडियम थर्ड ब्यूट ऑक्साइड. ठीक आहे. आणि प्रॉडक्ट मध्ये काय तयार झालं तुमचं बघा, C2H5 लिहा आणि हा प्लस NaBr लिहा, प्लस NaBr. म्हणजे काय होतंय बघा, C2H5O. आता काय नॉमेनक्लेचर कसं करणार आहे सर, हा इथिल आहे, हा काय हा एवढा, हा थर्ड ब्यूटिल. हा बघा हा जो आहे हा
हा जो आहे हा एवढा, हा काय, हा टर्ट ब्युटील आणि हा इथिल, बरोबर. म्हणजे कॉमन सिस्टम मध्ये काय लिहिणार, इथिल टर्ट ब्युटील, नंतर इथर. कॉमन सिस्टम असं लिहितो ना आपण, इथिल आहे, हा टर्चरी ब्युटील आहे, आणि नंतर काय लिहितो आपण, कॉमन सिस्टमचं लेक्चर एकदा बघा. जर काही डाऊट असेल लेक्चर, पुन्हा लेक्चर बघा, तिथं पुन्हा क्लिअर होईल तुम्हाला. ओके, तसंच लिहितो. शेवटी आपण अटॅच बाय इथर, हे कॉमन सिस्टम. आणि जर आयुपीएस लिहिणार तर आयुपीएस जमेल, काहीच करायचं नाही आपल्याला. बघा, अल्कॉक्सी अल्केन करतो. अल्कॉक्सी अल्केन म्हणजे काय, हा लोअर आहे, म्हणजे हा इथॉक्सी आहे ना. किती नंबरला आहे बघा, नंबरिंग जर दिली तर 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे 2 इथॉक्सी. नंतर ही अटॅचमेंट बघा, लॉंगेशन कोणती होणार, ही 1 2 3, आणि याला ॲज अ सबस्टिट्यूट लागलेला आहे 2 नंबरला मिथिल. म्हणजे कसं लिहिणार याचं, 2 मिथॉक्सी, म्हणजे अल्कॉक्सी पहिले लिहिणार, 2 इथॉक्सी, त्याच्यानंतर 2 मिथिल, आणि त्याच्यानंतर काय तो 2 नंबरला मिथिल, 1 2 3, 2 मिथिल प्रोपेन. ठीक आहे, दिस इज कॉमन नेम, दिस इज आयुपॅक. ओके, प्रॅक्टिस करा यांची. हे पण विचारलं जातं, हाऊ यू विल प्रिपेअर इथिल टर्ट ब्युटील इथर फ्रॉम, इथे नाव लिहून देतो. हे काय, इथिल ब्रोमाइड. ओके, हे क्वेश्चन विचारले जातं बऱ्याचदा. एवढे डिटेल विचारले नाही जाणार, पण प्रॅक्टिस राहू द्या. सिंपल इथिल मिथिल विचारतील, डायथिल विचारतील, डायमिथिल विचारतील, किंवा अनसिमेट्रिकल मध्ये विचारतील. क्लिअर आहे. सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल बनवू शकतोय आपण. किती कॉम्प्लिकेटेड असलं तरी आपण इझिली बनवू शकतोय, बरोबर. बघा, हे झाले कॉमन. आता याला काय, यालाही काही लिमिटेशन आहे. लिमिटेशन म्हणजे काय ते मी सांगतो. त्याच्या अगोदर काय करा, याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घेणार. ओके, हे पुसतोय मी आता. बघा, लिमिटेशन काय आहे याला, लिमिटेशन आपण घेताना काय घेतोय, प्रत्येक वेळेस अल्किल हलाइड जो आहे तो आपल्याला प्रायमरीज घ्यायचा आहे, बरोबर. ज्यावेळेस आपण म्हणतोय RX, मग असं म्हणतोय ना आपण, RX प्लस NaOR, इट गिव्स ROR प्लस NaX. इथं निघत आहे. आता हा जो आहे हा आपल्याला प्रायमरी घ्यायचा आहे नेहमी. का प्रायमरी घ्यायचा आहे, कारण रिॲक्शन आपली कोणती फॉलो होते इथं, SN2, बरोबर. SN2 म्हणजे काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर. त्याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हलाइड केव्हाही फेवर केला जातो ॲज कम्पेअर टू टर्चरी. ड्यू टू कशामुळे, मागच्या लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला, स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स म्हणा, किंवा काय म्हणतो आपण त्याला, क्राउडीनेस. ओके, म्हणजे काय राहणार बघा, ज्यावेळेस प्रायमरी घेणार आपण त्यावेळेस आपल्याला इथरच मिळणार. बट सपोज आपण जर चेंज केलं, बघा मागचंच एक्झाम्पल, मागच्या मध्ये काय घेतलं होतं आपण, हा अल्कॉक्साइड ग्रुप टर्चरी घेतला होता आणि हा प्रायमरी घेतला होता. त्याच्याऐवजी जर आपण चेंज केलं, म्हणजे हा जर टर्चरी घेतला, बघा सपोज, म्हणजे हा काय केला, हा CH3 Cl प्लस सपोज इथं काही घ्या, C2H5, किंवा इथं पहिले Na लिहूया, NaOC2H5. बघा, आता इथं लिहिताना वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी अजून सोपं काढतो, CH2 आणि H. बघा, आता चेंज झालाय सिनेरिओ. आतापर्यंत काय होता, प्रायमरी अल्किल हलाइड घेत होतो. हा काय, हा टर्चरी आहे ना, टर्ट ब्युटील क्लोराइड. लिहून देतो आपल्याला. हा कोणता आहे, हा टर्ट ब्युटील क्लोराइड. किती, 1 2 3 4 टर्चरी पोझिशन टर्ट ब्युटील क्लोराइड. आणि हा सोडियम
इथॉक्साईड. बरोबर. बघा याच्यात होणार काय, आता आता ती मेथड आपण जसं मायनस करत होतो NaCl तसं होणार नाही. आता काय हा टर्चरी झाला ना, त्याच्यामुळे Cl2 ऐवजी काय आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन ऐवजी आता एलिमिनेशन विल बी डॉमिनेटेड. बरोबर. एलिमिनेशन डॉमिनेटेड म्हणजे काय की स्टेरिक हिंड्रन्समुळे काय होणार आहे, आता हा जो Na मायनस होता म्हणजे न्यूक्लिओफाईलला अटॅक करायला कठीण होतं, आयदर फ्रंट साइड और बॅक साइड. त्याच्यामुळे काय होतं, अल्किन तयार होणार रॅदर दॅन इथर. बघा हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ज्यावेळेस रिॲक्टंट तुमचा प्रायमरी अल्किल हलाइड नसून सेकंडरी ऑर टर्चरी अल्किल हलाइड आहे, त्या केसमध्ये तुमचा प्रॉडक्ट जो बनणार आहे तो बनणार आहे अल्किन. कसा बघा, हा ICH3 मुद्दाम समजण्यासाठी सांगितलं आहे. हा H, हा बघा हा काय, याच्यावर मायनस, याच्यावर प्लस, इथे मायनस, इथे प्लस, होणार काय, हा बघा C2H5O आणि हा H, तर काय बनणार याच्यापासून C2H5OH प्लस हा Na, हा Cl, हा NaCl बनेल. ओके. आणि त्याच्यानंतर बघा हा H मायनस, हा H तिकडे गेला म्हणजे याच्यावर येणार प्लस, हा काय करतो, हा याची लोन करी तर डोनेट करून टाकतो. बरोबर. इकडचे म्हणजे हा प्लस मध्ये झाला ना, इलेक्ट्रॉन याच्यावर शिफ्ट झालेले हायड्रोजनवर, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करणार म्हणजे बनेल काय तुमचं, इथं डबल बॉन्ड येऊन जाईल. म्हणजे स्ट्रक्चर काय बनेल ते बघा, CH3 C CH3 आणि इथं डबल बॉन्ड CH2. बरोबर. बघा कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4, या कार्बनची 2 हायड्रोजन आणि 2, म्हणजे हा काय, हा तर तुमचा काय तयार झाला, इथेनॉल, सोडियम क्लोराईड. आणि हा बघा हा काय, हा प्रॉपिन आहे असं समजण्यासाठी. हा जो आहे ना, हा जो तयार होतोय हा बेसिकली प्रॉपिन आहे. तो कसा लिहा, असं लिहिण्याऐवजी तो या फॉर्मॅट मध्ये लिहिला तरी चालेल. हा जो आहे CH3, तर असा लिहू का, हा तुम्ही CH3 या साईडला लिहिला तो आहे असाच बघा, CH3 C, इकडे CH2 CH, बघा एकच स्ट्रक्चर सेमच आहे. ओके. त्याच्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचंय. म्हणजे काय, हा असं लिहा किंवा असं लिहा, काय याच्यामध्ये लॉंगेशन 1 2 3 प्रॉपिन आहे. बरोबर. डबल बॉन्ड म्हणजे काय ना, प्रॉपिन, आणि किती नंबरला आहे, 1 2 3, 2 नंबरला मिथिल आहे. म्हणजे नाव लिहिताना काय लिहिणार, याचं नाव 2 मिथिल, हे पुसून टाकतो आता. ओके. तुम्हाला समजण्यासाठी फक्त काढलं होतं मी, किंवा राहू द्या नंतर स्क्रीनशॉट घ्या. 2 नंबरला मिथिल म्हणजे काय लिहिणार, 2 मिथिल, 2 नंबरला मिथिल प्रॉपिन. ओके. किंवा आयसोब्युटिलीन पण म्हणतो त्याला आपण. बरोबर. आयसो म्हणजे CH3 CH3 पोझिशन आहे. ओके. आयसोब्युटिलीन पण म्हणतो किंवा 2 मिथिल प्रॉपिन पण म्हणतो. ठीक आहे. दोघी सेमच आहे स्ट्रक्चर, फक्त ती अरेंजमेंट आहे म्हणून कन्फ्युज नका हो, म्हणून हे काढलेलं आहे असं. CH3 C डबल बॉन्ड CH2 आणि हा CH3 2 नंबरला बघा इथे 1 2 आणि 3. ठीक आहे. स्ट्रक्चर क्लिअर ठेवा. 2 नंबरला मिथिल आणि हा प्रॉपिन. म्हणजे बघा लिमिटेशन काय होतं याचं, की ज्यावेळेस आपण टर्चरी किंवा सेकंडरी अल्किल हलाइड घेणार त्या केसमध्ये आपल्याला इथर मिळणार नाही, आपल्याला काय मिळेल, अल्कोहोल मिळणार आहे. ओके. हे एक याचं लिमिटेशन आहे. म्हणजे काय घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे, बेसिकली अल्किल हलाइड जो घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आहे, प्रायमरी अल्किल हलाइड घ्यायचा आहे. ओके. सपोज क्वेश्चन जरी आला की ज्याच्यामध्ये तुम्हाला टर्चरी प्रॉडक्ट्स दिलेले असेल, त्या केसमध्ये टर्चरी देताना सोडियमला अटॅच करा, जसं मागचं एक्झाम्पल आपण घेतलं. ओके. आणि अल्किल हलाइड जो आहे तो प्रायमरी ठेवा. बरोबर. याला टर्चरी किंवा याला सेकंडरी ठेवा, याला प्रायमरी ठेवा इफ यू वॉन्ट टू गेट इथर ॲज अ प्रॉडक्ट. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. हे लिमिटेशन आहे फक्त, बाकी रिॲक्शन तुम्हाला तेवढंच विचारलं जातील. आणि अजून एक बघा याच्यामध्ये काय विचारलं गेलेलं आहे क्वेश्चन, किंवा तुम्हाला बुक मध्ये असेल की काय आहे की हाऊ यू विल प्रिपेअर. बघा इथपर्यंत तर हे तर झालं, हे तर काय होतं, हे लिमिटेशन होतं. ओके. हे लिमिटेशन आहे. ठीक
काय टर्चरी घेतल्यानंतर आपल्याला इथेनॉल मिळतोय. ओके, अजून काय क्वेश्चन विचारले जाते की हाऊ यू विल प्रिपेअर, काय म्हणू शकतो आपण की ॲनिझोल. ॲनिझोल म्हणजे काय म्हणू शकतो, हाऊ यू विल प्रिपेअर. बघा असं क्वेश्चन विचारलं, OCH3 मिथिल फिनॉक्साइड किंवा ॲनिझोल पण म्हणतो याला आपण. ठीक आहे, मिथिल म्हणा, मिथिल फिनिल म्हणा, काय म्हणू शकता, किंवा स्टेट अवे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. बरोबर, मिथिल बेन्झीन म्हणा, याला काही प्रॉब्लेम नाही. मिथिल फिनॉक्साइड, याला काही लिहा. किंवा अल्कॉक्सीच्या फॉर्म मध्ये काय लिहिणार, अल्कॉक्सी म्हणजे हा काय मिथॉक्सी. बरोबर, लोअर मिथॉक्सी आणि हा आहे बेन्झीन. याला काय लिहिणार वाटल्यास या फॉर्म मध्ये लिहा. मिथिल लिहा, फिनिल लिहा, मिथिल फिनिल इथर. ओके, कोणते नाव लिहा. बघा विचारलं का जातं हाऊ यू विल प्रिपेअर मिथिल फिनिल इथर और मिथॉक्सी बेन्झीन फ्रॉम फिनॉल. तर बघा फिनॉल ज्या वेळेस विचारलं जाते तुम्हाला, तर फिनॉलचं स्ट्रक्चर काय आहे आपल्याला माहिती आहे. फिनॉल म्हणजे काय, OH. बरोबर, त्या केस मध्ये काय करायचं, बनवायचं आपल्याला हा OCH3. तर याला काय करणार, सगळ्यात पहिले तर NaOH सोबत रिॲक्ट करा. म्हणजे काय, प्लस NaOH ज्यावेळेस करणार आपण, प्लस NaOH, तेव्हा काय मिळणार आपल्याला, बघा हा O मायनस आणि हा Na प्लस आणि हा OH आणि हा एक H मायनस होऊन जाईल, म्हणजे मायनस H2O. आणि इथे काय मिळणार आपल्याला, बघा इम्पॉर्टंट आहे ती रिॲक्शन, बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. हा O आणि हा Na, म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला ONA, म्हणजे कोणता तो सोडियम फिनॉक्साइड म्हणतो याला. आणि या सोडियम फिनॉक्साइडला ज्यावेळेस आपण पुन्हा अल्किल हलाइड सोबत रिॲक्ट करू, CH3Cl, त्या केस मध्ये काय मिळणार आपल्याला, हा बघा हा Na प्लस Cl मायनस एकत्र होतील आणि हा O मायनस आणि हा CH3 प्लस डेल्टा येतो ऍक्च्युअली. बरोबर, डेल्टा लिहू शकतो आपण, तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगतो मी. O आणि हा CH3, OCH3 बनेल आणि हा Na आणि Cl. म्हणजे बघा विचारताना सोडियम फिनॉक्साइडने विचारणार तुम्हाला काय विचारणार, हाऊ यू विल प्रिपेअर मिथिल फिनिल इथर किंवा मिथॉक्सी बेन्झीन फ्रॉम फिनॉल. त्या केस मध्ये फिनॉल पासून पहिले काय बनवायचं आपल्याला, ONA, म्हणजे जे बनवलं आपण, काय बनवलं आपण, हे सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड. आणि त्याला कोणासोबत रिॲक्ट करतो आपण, RX सोबत. RX म्हणजे हा काय, हा मिथिल क्लोराइड. ओके, मिळणार काय आपल्याला, मिथिल फिनिल बेन्झीन. ओके, हाही बऱ्याचदा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, हा विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे एकदा हे घेऊन टाकले. म्हणजे काय करणार, सिमेट्रिकल इथर, अनसिमेट्रिकल इथर. ओके, त्याच्यानंतर टर्चरी, हे लिमिटेशन, एक एक्झाम्पल. आणि ॲट द सेम टाइम ॲरोमॅटिक ज्यावेळेस घेतोय त्या केसमध्ये मिथिल फिनिल इथर कशापासून मिळवतोय आपण, फिनॉल पासून. ओके, फिनॉलला NaOH सोबत रिॲक्ट करा, नंतर CH3Cl सोबत रिॲक्ट करा, देन यू विल गेट मिथिल फिनिल इथर. ओके, इथं CH3Clच राहील, इथं ॲरोमॅटिक रिंग वापरू शकत नाही. का वापरू नाही शकत, कारण SN2 रिॲक्शन मध्ये फक्त प्रायमरी अल्किल हलाइडच लागतं आपल्याला. ओके, ॲरोमॅटिक अल्केन किंवा जे हॅलोअरिन्स म्हणतो आपण, हॅलोअरिन्स, दे डू नॉट अंडरगो SN2 रिॲक्शन्स. ओके, ते लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय, इथं नेहमी CH3Cl किंवा RXच राहणार, दॅट इज प्रायमरी अल्किल हलाइड. ओके, क्लिअर आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या, लिहा. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस करा व्यवस्थित. पुन्हा पुन्हा सांगतोय, लिहून प्रॅक्टिस करा. बरोबर, एक एक लेक्चर होत जातं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. नेम रिॲक्शन जेवढे आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय मी. व्यवस्थित लिस्ट बनवा, एकदा नोटबुकमध्ये लिहा नेम रिॲक्शन, त्यांची प्रॅक्टिस करत चला. बरोबर, काही डाऊट असेल तर तसा विचारा.
पण आपण मॅक्सिमम काय मोर दॅन सफिशियंटच घेतोय. त्याच्यामुळे तुमचं काम काय आता फक्त प्रॅक्टिस करा, लिहून प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा सांगेल मी. ओके. मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये या दोनच मेथड, एक तर डिहायड्रेशन आणि दुसरी विल्यमसन. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया काय फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज वगैरे आपण स्टार्ट करणार. ठीक आहे. तोपर्यंत काय करा, प्रॅक्टिस करा चांगली. ओके. चलो, थँक्यू. बघूया आपण.